आपला सुसंग आहे। आरंभ प्रारंभ करूया शुभारंभ, आरंभ प्रारंभ करूया शुभारंभ। आज शनिवार दिनांक 1 मार्च 2025 या चैतन्यपूर्ण आणि उत्साही वातावरणात आपल्या सर्वांच्या भाग्ययोगाचे औचित्य म्हणजेच चातकाला आपली तृषा शमवण्यासाठी ओढ असते वर्षा ऋतूची, शिंपल्यातल्या थेंबाला मोती होण्यासाठी ओढ असते स्वाती नक्षत्राची। अगदी तसेच विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी वर्षभर ओढ असते ती वार्षिक स्नेह संमेलनाची। आणि अशा उत्साही कार्यक्रमात म्हणजेच वर्ष 2024-25 एक भारत श्रेष्ठ भारत या उत्साही कार्यक्रमात आपल्या सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत। गणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा। जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। तू गेल्यावर सर्व जग तर अंधारात पुढे, सर्वजण चिंतातूर झाले। एवढ्यात एक धिटोकली पंथी पुढे आली आणि म्हणाली, मी संपूर्ण काळोख तर काही दूर करू शकणार नाही, पण या अंधाराला भगदाड नक्कीच पाडेल। म्हणूनच तर संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्या चंद्राची। संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्या चंद्राची। दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची, हीच प्रथा आहे भारतीयांची। मी प्रमुख पाहुण्यांना तसेच मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन व सरस्वती प्रतिमा पूजन करावे। मोहिनी मॅडम प्लीज पाहुण्यांना जाग्या पहा। मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन होत आहे, त्याचबरोबर दीप प्रज्वलन होत आहे। आपली भारतीयांची संस्कृती आहे की प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने करतो। प्रार्थनेमुळे मनशांती मिळते, चित्त शुद्ध होते, अंगी बळ उत्साह नम्रता निर्माण होते, मनाची एकाग्रता वाढते आणि या सर्वांमुळे बालमनाला समाजासाठी पोषक असे सद्वर्तन करण्याची प्रेरणा मिळते। रूप सुंदर पवित्र मनोहर, रूप सुंदर पवित्र मनोहर, एकदंत तूच विघ्नहर। सुख करता तू परम विघ्नेश्वर, सर्व सिद्धीचा तूच परमेश्वर। मोदक प्रिय प्रिय दुर्वांकुर, मोदक प्रिय प्रिय दुर्वांकुर, गंध अक्षता प्रिय पितांबर, हाती अंकुश मूषक वाहन, प्रथम पूजती तूच गजानन। येथे शारदा देवीचे आहे हे भवन, विद्या देवीचे गातो आम्ही कवण, त्यासाठी घेऊन येत आहोत अथर्वशीर्ष। सर, आपल्या तेजोमय बालसंस्कार अंतर्गत आम्ही मुलांना जी वेगवेगळी स्तोत्र शिकवत असतो, त्याच्यापैकीच हे एक स्तोत्र अथर्वशीर्ष, की त्याच्यासाठी आपल्या मुलांना पुण्याच्या दगडूशेठ हलवाई पर्यंत संधी मिळाली की दगडूशेठ हलवाई समोर सुद्धा आपल्या मुलांनी अथर्वशीर्ष गायलेला आहे। महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विक्रम गुरुवे देव सर्वकार्येषु सर्वदा ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्यमाक्षभिर्यजत्राः स्थिरे अंगे तुष्टवास तमभिः दृश्यन् देवैतं यदायुः ओम स्वस्ति न इंद्र विदश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्षो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु ओम शांति 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 ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव फलितं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमा अवहक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवानुचानवं शिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवदत्नतत् अवतोष्णतत् पाहि समन्तात् यस्तं चिन्मयः त्वमानन्दमयस्तं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादित्यसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तद्वजायते सर्वं जगदिदं त्वत्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वत्तिष्ठति भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारसितोषि नित्यं त्वं शक्तिरात्मकः त्वायोगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्र त्वं इन्द्र त्वं अग्नि त्वं वायु त्वं सूर्य त्वं चन्द्रमा त्वं ब्रह्मा भूर्भुवस्वरम् उन्नादिपुरमूर्च्छाय वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्रम् एतत्तौ मनुस्वरूपम् अकार पूर्वरूपम् अकार मध्यमरूपम् अनुस्वार शान्तरुद्ररूपम् बिन्दरुद्ररूपम् नादः सन्धानं संहिता सन्धिः शैषा गणेशविद्या गणकऋषिः गायत्री छन्दः गणपति देवता ओम गणपते नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं गदा च वरदः हस्तग्रीवान् मूषकध्वजं रक्तलम्बोदरं शूर्पकरक्तं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्ग रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पनिम् एवं जगत्कारमच्युतम् आविर्भूतो च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात्परम् एवं ध्यायन्ति यो नित्यं स योगी योगिनावरः नमो राधपते नमो गणपते नमस्तेऽस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्ते नमो नमः। ते आहेत श्री भीमराव वाघ सर.
सातारामधून आहेत ते. त्यांचा परिचय थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या सावलीपासूनच आपण काहीतरी शिकावं, कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावं, शेवटी काय घेऊन जाणार आहोत, म्हणूनच जनसेवेचं सुंदर लेणं प्रेमानं जपावं, असं व्यक्तिमत्व म्हणजेच आजचे प्रमुख पाहुणे. सरांनी इंजिनिअरिंगची डिग्री संपादन केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. आपल्या कार्यकाळात महाराष्ट्रातील विविध इरिगेशनमधील नवनवीन प्रयोगांची सांगड घालून अनेक यशस्वी प्रोजेक्ट राबवले आहेत. त्याचबरोबर शेती हे त्यांचे आवडते क्षेत्र आहे. रिटायरमेंट नंतर पूर्णपणे शेतीमध्ये लक्ष घालून त्यांनी हळद उत्पादनाचा यशस्वी व्यवसाय उभा केला. त्यामध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी यांची म्हणजेच आमच्या वाघ काकू यांचीही त्यांना नेहमीच मोलाची साथ लाभली आहे. तसेच त्यांचा मोठा मुलगा उच्च शिक्षित असून सध्या तो US मध्ये कार्यरत आहे आणि त्यांची मुलगी एक उत्तम आर्किटेक्ट म्हणून पुण्यात सध्या कार्यरत आहे. असे आजचे व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. त्यांचा सत्कार इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी दिव्यांका जावळे करत आहे. सर, रेनबो स्कूल नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असतं. त्यामधला हा एक नवीन पायंडा आम्ही या वर्षीपासून सुरू केलेला आहे की प्रमुख पाहुण्यांचं स्वागत हे आपल्या विद्यार्थ्यांच्या हस्तेच व्हावं. बळ देण्याचं काम कोणीतरी करावं लागतं, तेव्हाच मोठी झेप घेता येते. आम्हा सर्वांच्या पंखांना बळ देणारं व्यक्तिमत्व म्हणजेच आमचे बाबा, अभिनव शिक्षण मंडळाचे बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे प्रेसिडेंट डॉक्टर बालाजी बडबडेकर सर यांचा सत्कार इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी ओवी परगे करतीये. शोभावी आणि कृष्णाच्या जोडीला राधा, त्याचप्रमाणे आज दुग्ध शर्करा योग म्हणजे जसे वाघ काका आपल्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आहेत, तसेच त्यांच्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी वाघ काकूही या ठिकाणी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेला आहेत. त्यांचं स्वागत मी देवांश घाडगेला विनंती करते की त्यांनी करावं. तसेच जीवन कसे जगावे ज्यांना पाहून कळते, प्रत्येक सत्कार्याला ज्यांचे पाठ म्हणजे काय हे ज्यांना कर्तव्य दक्ष व्यक्तिमत्वाचा सन्मान म्हणजेच सौ जयश्री बडबडेकर उर्फ माई, त्यांचा सत्कार इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी आराध्या बर्गे करतीये. बुद्धीच्या जोडीला तत्वांची ओढ आहे, उत्तमाच्या ध्यासाला उदात्ततेची आस आहे. तुमचा गौरव करण्यासाठीच आज सत्काराची आरास आहे. असे व्यक्तिमत्व म्हणजे अभिनव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे प्रिन्सिपल मिस्टर अभिषेक सर यांचा सत्कार या ठिकाणी पहिलीचा विद्यार्थी रेहा शिकलकर करतोय. याच्यानंतर वार्षिक स्नेह संमेलनाचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे पारितोषिक वितरण. नवी दिशा नवा मार्ग, नवी दिशा नवा मार्ग खेचून आणू विजयाला, आम्ही शिल्पकार उद्याचे गरजूनी सांगू जगताला, गरजूनी सांगू जगताला. हो, म्हणूनच आता आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया, तो म्हणजे पारितोषिक वितरणाचा. संयम आणि गती ही यशाची दोन चाके असतात. जिद्दीने जे प्रयत्न करतात तेच यशाचे मानकरी ठरतात आणि म्हणूनच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न होणं अपेक्षित आहेच.
तसेच विद्यार्थी प्रगतीसाठी प्रलोभन म्हणून बक्षीस सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणून आपण विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी जमलो आहोत. वर्षभर ज्या विविध ऍक्टिव्हिटी घेतल्या जातात त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आपण मेडल देऊन त्यांचा आज गुणगौरव करणार आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांच्या हस्ते आमच्या सर्व विद्यार्थ्यांना गौरवण्यात यावं. चला तर मी क्लास वाईज विद्यार्थ्यांची नावं घेणार आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं नाव व विद्यार्थिनीचं नाव घेतल्यानंतर त्यांना कोणत्या स्पर्धेत किंवा कोणत्या ऍक्टिव्हिटीमध्ये रँक मिळवला आहे ते सुद्धा अनाउन्स करते. पहिल्यांदा येत आहे नर्सरी क्लास. विद्यार्थिनी येते विशाखा चिंचकर. फॅन्सी ड्रेसमध्ये फर्स्ट, त्याचप्रमाणे फोनिक्समध्ये सुद्धा ती फर्स्ट आहे. यानंतर येतोय शिवांश घोरपडे, ज्याची रँक आहे फॅन्सी ड्रेसमध्ये सेकंड तर फोनिक्समध्ये तो थर्ड आलेला आहे. दोन आहे त्याचे, फॅन्सी ड्रेसमध्ये आणि फोनिक्समध्ये दोन्ही येतात आहेत. याच्यानंतर येते शार्वी कनसे. ती फोनिक्समध्ये तिचा रँक आहे थर्ड तर ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये सेकंड आलेली आहे. आणि आम्ही यावर्षी जो नवीन उपक्रम राबवला होता, शिवजयंतीच्या रील्स तयार करायच्या होत्या आणि आपल्या स्कूलच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती टाकायच्या होत्या. यामध्ये या मुलींना फर्स्ट क्रमांक मिळवलेला आहे. तिच्या उंचीवर जाऊ नका, तिचा आवाज खूप खणखणीत आहे माझ्यापेक्षाही. याच्यानंतर येतोय सार्थक माने. या मुलाचं ड्रॉइंग खूप छान आहे. याचा ड्रॉइंग मध्ये फर्स्ट रँक मिळालेली आहे त्याला. याच्यानंतर येतोय देवांश बाबर. तो ड्रॉइंग मध्ये थर्ड आलेला आहे. ही सगळी आमची नर्सरीची बॅच आहे बरं. व्यासपीठ काय आहे हे त्यांनी म्हणजे आज अनुभवत आहेत ते. याच्यानंतर येतोय विवान मेहता. त्याची रँक आहे फोनिक्स मध्ये तो सेकंड आलेला आहे. अभिनंदन व मान्यवरांचे आभार. यानंतर केवण म्हणजेच आपला ज्युनियर. पहिल्यांदा येतोय राजवीर जाधव. राजवीर जाधव फॅन्सी ड्रेसमध्ये फर्स्ट रँक मिळवलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी ड्रॉइंग मध्ये सेकंड रँक मिळवलेला आहे. फॅन्सी ड्रेसची ज्यावेळी आम्ही थीम ठरवलेली ज्युनियरच्या क्लासला किंवा केवनच्या क्लासला आम्ही फ्रूट्स आणि ॲनिमल्स दिलेले. त्याच्या मम्मीनी पाइनॲपल जे तयार केलेलं इतकं क्रिएटिव्ह होतं त्यामुळे फॅन्सी ड्रेसमध्ये त्याचा फर्स्ट रँक आलेला आहे आणि ड्रॉइंगमध्ये सेकंड रँक आहे. याच्यानंतर येते हृदयनी मेंढकर.
fancy dress in second rank and drawing competition is first rank. या मुलीचं सुद्धा ड्रॉइंग खूप छान आहे. याच्यानंतर येते श्रीषा कदम, फॅन्सी ड्रेस थर्ड रँक, फोनिक्स इन फर्स्ट रँक आणि शिवजयंतीच्या ज्या रील्स आम्ही सांगितलेल्या होत्या त्याच्यामध्ये या मुलीचा थर्ड रँक आलेला आहे. याच्यानंतर येतोय वेदांत घाडगे, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. याच्यानंतर येतोय 7 मुलांनी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. याच्यानंतर येतोय तनिष सपकाळ, फॅन्सी ड्रेस. याच्यानंतर येतोय हर्ष वाघमारे, याच्यानंतर येतोय दिशांत राठोड, ड्रॉइंग कॉम्पिटिशन थर्ड रँक. याच्यानंतर येतोय वीर सपकाळ, फोनिक्स कॉम्पिटिशन सेकंड रँक. आणि लास्ट आमची येते भूमिताई, फोनिक्स मध्ये तिचा थर्ड रँक आहे. याच्यानंतर येते श्रीदा सुतार, फॅन्सी ड्रेस सेकंड रँक, स्पेल्पी कॉम्पिटिशन सेकंड रँक, टेबल्स कॉम्पिटिशन सेकंड रँक आणि शिवजयंती रील्स सेकंड रँक.
याच्यानंतर येतोय अंश साळुंके. पालकांनी कृपया टाळ्यांचा प्रतिसाद द्यावा. अंश साळुंके फॅन्सी ड्रेस 3rd रँक आणि ड्रॉइंग कॉम्पिटिशन 2nd रँक. याच्यानंतर येतोय मीत स्वामी ड्रॉइंग कॉम्पिटिशन इन 1st रँक आणि टेबल कॉम्पिटिशन इन 2nd रँक. याच्यानंतर येतोय राजवीर मोहिते ड्रॉइंग कॉम्पिटिशन 3rd रँक फोनिक्स इन 2nd रँक. याच्यानंतर येतोय राघव गायकवाड स्पेल कॉम्पिटिशन 1st रँक आणि फोनिक्स कॉम्पिटिशन सुद्धा 1st रँक. याच्यानंतर येते राहुल सोरटे फोनिक्स कॉम्पिटिशन 3rd रँक स्पेल कॉम्पिटिशन 3rd रँक. याच्यानंतर येतोय कृष्णा किर्दक टेबल कॉम्पिटिशन इन 1st रँक. सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. साहिल शर्मा क्ले मॉडेलिंग 1st रँक. याच्यानंतर येतोय मोहम्मद हारिस मुल्ला 3rd क्ले मॉडेलिंग मध्ये तो 3रा आलेला आहे. याच्यानंतर येतोय रेहाल शिकलकार फोनिक्स कॉम्पिटिशन मध्ये तो 2nd आलेला आहे. त्याचबरोबर टेबल कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा तो 3rd आलेला आहे. नेक्स्ट येते ओवी परगे क्ले मॉडेलिंग मध्ये ती 2nd आलेली आहे. फोनिक्स कॉम्पिटिशन मध्ये 3rd आलेली आहे. तर स्पेल कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा ती 3rd आलेली आहे. याच्यानंतर येते आराध्या परगे टेबल कॉम्पिटिशन मध्ये ती 2nd आलेली आहे. त्याचबरोबर स्पेल कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा ती 2nd आलेली आहे. याच्यानंतर येते रिहानिका सहा स्पेल कॉम्पिटिशन 1st फोनिक्स मध्ये सुद्धा ती 1stच आहे आणि टेबल कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा ती 1stच आहे.
सगळ्या रँक तिला फर्स्ट मिळालेले. सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार. याच्यानंतर आपला येतोय ग्रेड 2 चा क्लास. मॅथ्यू गड्डाला, क्ले मॉडेलिंग मध्ये तो फर्स्ट आलेला आहे. त्याचप्रमाणे स्पेल बी कॉम्पिटिशन मध्ये तो सुद्धा फर्स्ट आलेला आहे. याच्यानंतर येते दिव्यांका कावळे. क्ले मॉडेलिंग मध्ये सेकंड आलेली आहे ती आणि फोनिक्स मध्ये फर्स्ट आलेली आहे. याच्यानंतर येतोय श्रेयांश फाळके. क्ले मॉडेलिंग मध्ये तो थर्ड रँकनी आलेला आहे, तर टेबल कॉम्पिटिशन मध्ये तो सेकंड रँकनी आलेला आहे. याच्यानंतर येते माही पवार. टेबल्स कॉम्पिटिशन मध्ये ती फर्स्ट आलेली आहे आणि स्पेल बी कॉम्पिटिशन मध्ये ती सेकंड आलेली आहे. याच्यानंतर येतोय देवांश घडगे. फोनिक्स कॉम्पिटिशन मध्ये तो थर्ड आलेला आहे, तर स्पेल बी कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा तो थर्ड आलेला आहे. याच्यानंतर येते अतिबा मुल्ला. फोनिक्स कॉम्पिटिशन मध्ये ती सेकंड आलेली आहे, तर टेबल कॉम्पिटिशन मध्ये ती थर्ड आलेली आहे. याच्यानंतर खूप महत्त्वाच्या ट्रॉफी तिथं आता पाहुण्यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत. 31 जानेवारी 2025 रोजी इनरव्हील क्लब अंतर्गत राज्यस्तरीय लोककला स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या गेली 35 वर्ष झालं इनरव्हील क्लब या स्पर्धा दरवर्षी शाहू कला मंदिर या ठिकाणी घेत असते. यामध्ये अगदी लहान गटापासून 45 ते 50 वयोगटापर्यंतचे स्पर्धक भाग घेत असतात आणि आम्हाला सांगताना खूप आनंद होतोय की या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच आपल्या रेनबो स्कूलने आपल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एवढ्या मोठ्या व्यासपीठावर पहिल्यांदाच मुलांनी आपली कला सादर करण्याची संधी त्यांना मिळाली आणि या संधीचं विद्यार्थ्यांनी सोनं केलं. आम्हाला खूप अभिमान आहे. आमच्या दोन्ही ब्रँचच्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक पटकावलेला आहे. आपल्या पुण्याच्या ब्रँचचा पहिला तर सातारच्या ब्रँचचा आपला दुसरा क्रमांक आलेला आहे. स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक या ठिकाणी आपण करत आहोत. त्याचबरोबर त्यांना नर्सरी क्लास पासून व्यवस्थित नाव अनाउन्स करते. विशाखा चिंचकर, भूमी घोरपडे, हृदयनी मेंढकर, दिशांत राठोड, अभिज्ञा कांबळे,
रैहल सोरटे, श्रीदास सुतार, कृष्णा किर्दत, अंश साळुंके, राजवीर मोहिते, राघव गायकवाड, मीत स्वामी अशी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची नाव आहेत. त्याचबरोबर त्यांना डान्स शिकवणाऱ्या शिक्षिका ज्यांच्या अथक परिश्रमामुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केलेलं आहे त्यामध्ये आहेत किरण वाघ मॅडम आणि गायत्री सूर्यवंशी मॅडम. त्याचबरोबर इनरवी क्लबने आपल्या स्कूलला दुसरा क्रमांक प्राप्त झाला म्हणून जी ट्रॉफी दिलेली आहे त्या ट्रॉफीचंही उद्घाटन या ठिकाणी होत आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन. ज्ञानाने तेजस कधी न क्रुद्ध, मनाने निर्मळ, प्रेमळ स्नेही, कर्तृत्व अफाट, उदात्त देही असे आपल्या रेनबो स्कूल इंटरनॅशनल स्कूल साधत आहेत. So, good evening everyone. It's a great pleasure and honor to experience your presence here. Respected chief guest, board of members, parents, grandparents, coordinators, students, I welcome you all on our school's third annual day, Verve 2024-25. Verve symbolize energy, excitement, enthusiasm, which I can experience now, and you all are going to experience through upcoming performances. Annual day is a closing of an academic year. Rather, I can say it's a completion of an academic year. So we management, students, teaching staff, support staff, everyone enjoy this moment, appreciate each other, and have fun together. This happiness and entertainment become louder and greater with your presence. Hence, I would like to thank all parents, grandparents, their family, friends for attending to this celebration. I know at this moment my speech is hurdle for your excitement. Considering this, I would like to take a quick overview of academic year. शैक्षणिक वर्ष 2024-25 हे आपल्या शाळेच्या वैभवात भर पडणारं ठरलेलं आहे. प्रथमतः मला नमूद कराव्याशा वाटतात काही गोष्टी. पहिलं म्हणजे ऑलिम्पियाड. जसं माहिती आहे, ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये आपण रेनबो स्कूलकडून दरवर्षी पार्टिसिपेट करत असतो. जवळजवळ 5 करोडच्या वर विद्यार्थी इथे बसतात आणि यावर्षी सुद्धा रेनबो स्कूलने यामध्ये बक्षिसं मिळवण्याची परंपरा राखलेली आहे. पुण्याची ब्रँच असो अथवा साताऱ्याची ब्रँच असो, तर यांनी खूप घवघवीत यश संपादन केलेलं आहे. तर रेनबो शाळा, आपले रेनबो इंटरनॅशनल स्कूल साताराचे पहिलीचे आराध्या बर्गे, ओवी बर्गे, रेहल शिकलगार आणि इयत्ता दुसरीचे मॅथ्यू गडाला, देवांश घाडगे यांनी जनरल नॉलेज, इंग्लिश, मॅथमॅटिक्स या ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये उत्तम गुण मिळवून गोल्ड मिळवलेले आहे. आणि यासाठी आपल्या शाळेच्या शिक्षिका सौ मोहिनी कदम आणि बांदल मॅडम यांचं त्यांना मार्गदर्शन मिळालं आहे, तर त्यांचं विशेष कौतुक करतो. तसेच सेकंड नॅशनल लेवल ड्रॉइंग कॉम्पिटिशन यावर्षी प्रथमतःच आपल्या शाळेने म्हणजे नॅशनल लेवल ड्रॉइंग आणि कलरिंग कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला. नर्सरी पासून इयत्ता दुसरी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. यामध्ये हृदयनी मेनकर K1 क्लास, रेहल सोटे, अभिज्ञा कांबळे फ्रॉम K2, रेहनिका सहा, आराध्या बर्गे, ओवी बर्गे, रेहल शिकलगार फ्रॉम ग्रेड 1 क्लास, अतिबा मुल्ला, देवांश घाटगे, माही पवार आणि मॅथ्यू गडाला फ्रॉम द ग्रेड 2 क्लास आणि श्री फाळके या सर्व विद्यार्थ्यांनी एकूण 5 गोल्ड मेडल, 4 सिल्वर आणि 3 ब्रॉन्झ पदके मिळून शाळेला यश मोठं संपादन करून दिलेलं आहे. तसेच आता नुकत्याच पार पडलेल्या जानेवारीमध्ये झालेल्या राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेमध्ये जसे मॅडमनी नावं घेतले तरी पण मी पुन्हा घेऊ इच्छितो, कारण मला ते खूप प्राऊड फील करतं. एकदम छोट्या अशा काळामध्ये विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या डान्सचं प्रिपरेशन केलं आणि
या ब्रँचने 2 नंबर आणि त्या ब्रँचने प्रथम क्रमांक मिळाला, त्यामुळे माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट होती. तर विशाखा चिंचकर नर्सरी, भूमी गोरपडे, रिदेनी मेनकर, दिशांत राठोड फ्रॉम केवन, अभिज्ञा कांबळे, रेहल सोटे, श्रीदा सुतार, कृष्णा किर्दत, अंश साळुंखे, राजवीर मोहिते, राघव गायकवाड आणि मीत स्वामी फ्रॉम सिनियर केजी यांनी सहभाग घेतला. तरी यासाठी विशेष मला कौतुक करावं असं वाटेल की आपल्या शाळेच्या शिक्षिका गायत्री मॅडम नर्सरी क्लास आणि किरण मॅडम फ्रॉम सिनियर केजी क्लास यांनी हा डान्स बसवला होता. तर त्यांचं खूप खूप मी विशेष कौतुक करतो. नेक्स्ट म्हणजे अथर्वशीष. जसं संस्कार वर्गामधून आपण विविध संस्कार श्लोक शिकवत असतो, तर यावर्षी वेगळा उपक्रम घेतला होता अथर्वशीष पठणाचा आणि आपल्या विद्यार्थ्यांनी खूपपणे चांगल्या पद्धतीने हा राबवला. यामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी घरगुती आणि सार्वजनिक गणपती समोर आपल्या विद्यार्थ्यांचं अथर्वशीष पठण केलं आणि जणू काही गणपती बाप्पाचा आमच्या विद्यार्थ्यांना आशीर्वाद मिळाला, ज्याची मी खूप वाट बघत होतो. मी पहिला श्रीमद दगडूशेठ ट्रस्टला कॉन्टॅक्ट केला होता, पण काही प्रतिसाद झाला नव्हता. पण आपले ज्यावेळी इकडे सगळे 11 अथर्वशीष शिकले आणि पुण्यातले 21 अथर्वशीष झाले, मला लगेच तिकडून फोन आला की सर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना घेऊन मंदिरात या. तर जणू गणपती बाप्पाचा त्यांना आशीर्वाद मिळाला आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पुणे आणि सातारा इथल्या दोन्ही ब्रँचच्या विद्यार्थ्यांनी श्रीमंत दगडूशेठ मंदिर येथे अथर्वशीषचं पठण केलं. सगळ्यात मोठी प्राऊड फिलिंग गोष्ट घडलेली आहे. तर आपल्याला सप्टेंबरमध्ये रेनबो स्कूल दोन्ही स्कूलला आपल्या शाळेची लिडिंग जी ऍक्टिव्हिटी प्रणाली आहे किंवा ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रॅक्टिकल लर्निंगची शिक्षण पद्धती आहे याची जो एक पोचपावती आपल्याला मिळाली आहे. तर तसेच पालकांचा सपोर्ट यांच्यामुळे शक्य झालं. तर सप्टेंबर 2024 मध्ये रेनबो इंटरनॅशनल स्कूलला बेस्ट स्कूल ऑफ फ्युचरिस्टिक एज्युकेशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर अशा खूप खूप काही चांगल्या गोष्टी या मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये घडून आल्या आहेत, ज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी शाळेचं नाव उंचावलेलं आहे. तर मी पुन्हा आपण सर्वांना विनंती करतो की या सर्व विद्यार्थ्यांचं, माझ्या शिक्षक टीमचं, सपोर्ट टीमचं आणि त्यांच्या पालकांचं तुम्ही जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं खूप अभिनंदन करावं. तसेच थोडंसं 5 मिनिटात क्विक घेतो अपडेट. जे आपण सत्र चालू करतो एप्रिल पासून चालू करतो, तर मागच्या वर्षी आम्ही एक नवीन संकल्पना मांडली होती की विद्यार्थ्यांना नवीन कलागुण शिकता याव्यात, म्हणून एप्रिलमध्ये आम्ही समर कॅम्प घेतला. तर त्यांना वेगवेगळ्या कलाकृतीमधून त्यांना नवीन नवीन शिक्षण देण्यात आलं. नंतर पेरेंट ओरिएंटेशन मध्ये पालकांना आपल्या शाळेबद्दल माहिती, नंतर सिलेबस ओव्हरव्ह्यू याच्याबद्दल माहिती देण्यात आली. आणि सगळ्यात महत्त्वाचं सेलिब्रेशन, तर जसं विद्यार्थ्यांना आपली संस्कृती, सण परंपरा यांची माहिती व्हावी यासाठी आपण बरेच वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या पूर्ण वर्षामध्ये राबवलो आहोत. जसं की उदाहरण द्यायचं लागलं तर एप्रिलमध्ये आपण गुढीपाडवाची सुरुवात केली होती. गुढीपाडवाला आपण शैक्षणिक गुढी मुलांकडून उभी केली होती आणि आपल्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात केली होती. आषाढी एकादशी, जन्माष्टमी, योगा डे, रक्षाबंधन, कन्यापूजन, दिवाळी, चिल्ड्रन्स डे, आजी आजोबा दिवस, ख्रिसमस असे विविध दिवस आणि सेलिब्रेशन आपण साजरे केले. त्याचबरोबर आपला वार्षिक स्पोर्ट डे आणि सगळ्यात म्हणजे महत्वाचं, यावर्षी साताऱ्याला पहिल्यांदाच आपण विद्यार्थ्यांची सहल नेली होती आणि सर्व विद्यार्थ्यांनी ते खूप खूप एन्जॉय केले. तर असे वेगवेगळे उपक्रम गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये आपण राबवलेले आहोत. आता तुम्ही बक्षीस समारंभ घेत असताना तुम्हाला काही कॉम्पिटिशनची नावं कळाली असते. तर ऍक्च्युली या शैक्षणिक वर्षामध्ये नेहमी पद्धतीच्या कॉम्पिटिशनला थोडासा छेद देऊन वेगवेगळ्या, जसं की टेबल कॉम्पिटिशन, इट्स व्हेरी नेसेसरी की मुलांना पाठ झाले पाहिजे. तर त्याच्यासाठी कॉम्पिटिशन्स होती. फोनिक्सची कॉम्पिटिशन होती. तर स्पेल बी मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे वर्डचे स्पेलिंग मुलांना यावेत यासाठी स्पेल बीच्या कॉम्पिटिशन. तर अशा वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण कॉम्पिटिशनचं आम्ही त्याचं आयोजन केलं आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. सो व्हेरी इम्पॉर्टंटली मी हे नमूद करू इच्छितो. सो आय होप दॅट विथ माय टीम वी आर एबल टू जस्टिस टू एव्हरी सिंगल चाइल्ड who has been the most precious gift that God is given to you, and you handed over that gift to us, and we hope that we are delivering the best
we believing in the continual growth. We believe that excellence doesn't happen overnight. As we celebrate this day with enthusiasm, let us continue our journey of excellence in unity and progress. May the coming academic year brings even better and greater achievements and opportunity for us. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काही जे सिनियर केजी जे पेरेंट्स आहेत की एक्सलन्सवर कंटिन्युअस फोकस आमचा राहतोच. जसं पहिलं गॅदरिंग छोटं हॉलमध्ये झालं होतं, पहिलं दुसरं गॅदरिंग या छोट्या ठिकाणी झालं आणि आज इथे आहे. तर या पद्धतीने कंटिन्यू ग्रोथ आपल्या शाळेची आणि विद्यार्थ्यांच्यावर करण्याचा आमचा फोकस राहीलच. शेवटी जाता जाता दोन प्रकल्प आम्ही हाती घेतोय अभिनव शिक्षण मंडळाच्या याच्यातून, जे दोन्ही ब्रँच मध्ये आम्ही राबवणार आहोत. पहिला जो प्रकल्प आहे सो नो मोबाईल चॅलेंज, हा प्रकल्प एक प्रायोगिक तत्वावर मी स्वतः आपल्या पुण्याच्या ब्रँचमध्ये राबवलेला आहे आणि मला इथे अभिमानाने सांगावंसं वाटतं की त्यामध्ये मी पालकांशी कोऑर्डिनेट करून वेगवेगळे ऍक्टिव्हेट करून मी आतापर्यंत पुण्याच्या 8 विद्यार्थ्यांचा मोबाईल सोडवला आहे. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. तर हेच याच पद्धतीने हा मोठा प्रोजेक्ट मी घेतलेला आहे. तो दोन्ही ब्रँच मध्ये माझा प्रयास हाच राहील की जितका मुलांचा स्क्रीन टाइम कमी करता येईल, जे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे, हा मोठा प्रोजेक्ट आहे. दुसरा एक प्रोजेक्ट आम्ही घेतलेला आहे. तर यासाठी मी सर्वांचं म्हणजे थोडक्यात एक ठराव मांडतोय असं समजा की प्लास्टिक मुक्त शाळा हे एक मोठं चॅलेंज घेतलेलं आहे. तर दोन्ही ज्या आमच्या शाळा आहेत त्या प्लास्टिक मुक्त करण्याचा ध्यास आहे. शाळा सोडून ज्या माझ्या शाळेशी संबंधित पालक आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांच्या घरात सुद्धा प्लास्टिक मुक्त पूर्ण घरं करायचा धाडस. तर याला मंजूर असेल तर हात वर करा. चॅलेंज एक्सेप्टेड? नक्की? ओके सर. येणाऱ्या हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. यामध्ये बरेच मोठ्या संस्था आणि व्यक्ती इन्व्हॉल्व आहेत. याची प्रचिती तुम्हाला नवीन शैक्षणिक वर्षातील त्यामध्ये प्रत्येक पालकांना विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गोष्टीतून आम्ही हे करणार आहे. आणि पुढच्या वर्षभरात म्हणजे ज्यावेळी आपण पुढच्या वर्षी अॅन्युअल डेला बसू त्यावेळी आपण गर्वाने सांगू इच्छितो की आपली शाळा प्लास्टिक मुक्त झाली. सर आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आणि खूप खूप आभार. आणि तुमची उत्कंठा अजून ताणून धरत नाही आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करू याची करतो. धन्यवाद. आस, उत्तमाचा ध्यास, योग्य निर्णय, अचूक नियोजन, अभ्यासाची कास, आव्हानांचे भान, परिस्थितीची जाण तुमच्या रूपाने लाभले आहे सर आम्हाला योग्य मार्गदर्शनाचे वरदान. थँक्यू सर. याच्यानंतर दुःखाचे वादळ, सुखाचे फळ, अंधार प्रकाशाने भरलेले जीवन, देणे आपल्या नवविचारांचे गोळ, बोलावते मी मान्यवरांना, करावे त्यांनी मार्गदर्शन. मी वाघ सरांना विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द मांडावे. इंद्रधनुष्य शाळेच्या स्नेह संमेलनानिमित्त आपण सर्व विद्यार्थी व पालक येथे जमला आणि इंद्रधनुष्य शाळेचा म्हणजे आपण आता जे पालक आहोत त्यांच्यासमोर एकच प्रश्न आहे की आपले विद्यार्थी घडवायचे कसे. तर आपण म्हणतो की संस्कार हे घरापासून चालू होतात. परंतु आता इथं आल्यानंतर शाळेने पहिलाच उपक्रम घेतला की अथर्व शीर्ष, म्हणजे प्रत्येक सकाळी आपण जर मुलांना अथर्व शीर्ष घरातून शिकवण्याऐवजी आता शाळा एक प्रकारे मुलांचे तुमच्या पालक होते. आणि आता जे अभिजित किंकर जे फाउंडर मेंबर आहेत त्यांनी आपल्या शाळेचा आढावा घेताना वेगवेगळे जे उपक्रम घेतले. त्यामध्ये मगाशी आम्ही पारितोषिक वितरण करताना मला प्रश्न पडला एवढी पारितोषिक कशाची आपण देतोय. तर त्याच्यामध्ये मी ऑलिम्पियाड म्हणजे जो आमच्या काळात ऑलिम्पियाड हा शब्द मी जवळजवळ कॉलेजला गेल्यानंतर ऐकला होता किंवा तो पुणा मुंबई अशा मोठ्या शहरातूनच तो माहीत आहे. आणि जे पारंपरिक जे विद्यार्थी पालक जे शिकलेले आहेत त्यांना तो उपक्रम माहीत होता. परंतु आता आपल्या सातारमध्ये सुद्धा या ऑलिम्पियाड येऊन
आणि त्याचा उपक्रम इंद्रधनुष्य शाळेनं सुरू केला आहे, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर वेगळे उपक्रम आहेत, वेगवेगळ्या स्पर्धा, म्हणजे आता नुसतं पुस्तकी हे न होता त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कलागुणांना सुद्धा वाव मिळाला पाहिजे. हे ह्या शाळेतून म्हणजे वेगवेगळे आता उपक्रम, टेबल कॉम्पिटिशन, म्हणजे टेबल कॉम्पिटिशन म्हणजे अभ्यास करताना नुसतं ह्याचं नाही, म्हणजे भोकमपट्टी करून उपयोग नाही, त्यामध्ये सुद्धा स्पर्धा आणलेली दिसते. आणि वेगवेगळे वक्तृत्व, लोकनृत्य म्हणजे एक्सपोजर. जर तुम्हाला आता ह्या लहानपणापासून नर्सरीपासून ते 3री पर्यंतच्या विद्यार्थ्यांना जर असं एक्सपोजर म्हणजे तुम्हाला जर अशी संधी मिळते आणि पुण्यात तिथे जाऊन तुम्हाला तुमचं कौशल्य सादर करता आलं, त्याचबरोबर इथं जे शाहू कला मंदिर हे जे नृत्य हे केलं, त्यामध्ये सुद्धा आपल्या शाळेनं जे 2य पारितोषिक मिळवलं आणि पुण्यातल्या शाळेनं 1लं पारितोषिक मिळवलेलं ते दिसतंय. म्हणजे ह्या शाळेमध्ये वेगवेगळे जे आपण म्हणतो की मुलांच्यावर संस्कार झाले पाहिजे, ही तुमच्या आता पालक जागृत झाले. म्हणजे आम्ही सकाळी पाहतो की प्रत्येक वेळेला मुलांना सोडायला शाळेत जावं लागतं, परंतु आता रेनबो शाळेनं तुमच्या घरापासून विद्यार्थ्यांना सिलेक्ट करतात, त्यामुळे तुमची ती जबाबदारी कमी झाली. फक्त विद्यार्थ्यांना डबा करून दिला की तुमचं काम संपलं. बाकीचे जे काय आहे, मुलावर जे संस्कार करायचे आहेत ते इथं होत आहेत. आणि स्पर्धात्मक योग आहे, त्या स्पर्धात्मक योगामध्ये सुद्धा तुमचे पाल्य तयार होतील. ह्याची हे म्हणजे इंद्रधनुष्य आपण जे म्हणतो की इंद्रधनुष्य ज्याप्रमाणे पाऊस आणि प्रकाश यांचं जर हे झाला तर त्याच्यातून इंद्रधनुष्य होत आहे, तसं तुम्ही इंद्रधनुष्य शाळेत आला की तुमच्या मुलांच्या प्रगती होणार आहे याची खात्री बाळगा. ह्या शाळेचं आणि आपल्या विद्यार्थ्यांचं असेच कौतुक होणार आहे आणि ती आपली मुलं दिवसेंदिवस कॉम्पिटिशनमध्ये उतरतील याची मला खात्री आहे. कारण एक मेडल गळ्यात घालताना काय आनंद होतो हे आम्ही अनुभवलेलं आहे. त्यामुळं आत्ताच ह्या 5-6 वर्षाच्या मुलांना त्यांच्या गळ्यात मेडल मिळतंय आणि ती त्यांची पुढील आयुष्याची शिदोरी आहे. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो की इथून पुढं त्यांना उत्तरोत्तर प्रगती होत राहू मुलांची. एवढं मी बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. आपल्या शाळेचं आज नामकरण आणखी एक केलं की रेनबो ऐवजी इंद्रधनुष्य. अगदी बरोबर आहे, इंद्रधनुष्याप्रमाणे जसे 7 कलर असतात तसेच कलर आमच्या सुद्धा आयुष्यात त्याचप्रमाणे कलर आलेले आहेत आणि आमच्यामुळं आमच्याकडे जे विद्यार्थी घडणार आहेत, आमच्या हातून जे विद्यार्थी घडणार आहेत त्यांच्याही आयुष्यात आम्ही ते कलर फुलवू अशी आशा सर आम्ही नक्कीच खरंच बाळगतो. आणि सर तुम्ही म्हटलं तसं खरंच एका मेडलची काय, एका ट्रॉफीची किंमत सुद्धा काय असते हे नक्कीच आम्हाला आमच्या आयुष्यात सुद्धा आम्ही अनुभवलेले आहे की अगदी तो जो असतो तो खूप मोलाचा असतो. धन्यवाद सर. याच्यानंतर पुन्हा एकदा मी प्रिन्सिपल सरांना स्टेजवरती आमंत्रित करते. छोटासा क्विक कार्यक्रम तो सुरू करण्यामध्ये मला एक कोट करावं असं वाटतंय. अ गुड टीचर कॅन इन्स्पायर होप, इग्नाइट द इमॅजिनेशन अँड इन्स्टिल अ लव्ह फॉर लर्निंग. सर आपल्या विद्यार्थ्यांना हसत खेळत रागवत आईच्या मायेसह घडवण्याचं काम आपल्या शिक्षिका आणि सपोर्ट स्टाफ करत असतात. तर अॅन्युअल डेचा औचित्य साधून दरवर्षी अभिनव शिक्षण मंडळ आपल्या दोन्ही शाळेमध्ये आपल्या स्टाफचा छोटासा सत्कार करत असतं. कारण मुलांना घडवणं खूप खूप
ही मोठी रिस्पॉन्सिबिलिटी ते छानपणे पार करतात. तर मी आता निमंत्रण देतो की त्यांनी आमच्या शिक्षकांचं कौतुक करावं. तर प्रथमतः जे नवीन शिक्षिका आपल्या मागच्या शैक्षणिक वर्षात जॉईन झाल्या त्या आपल्या गायत्री मॅडम प्लीज. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या उत्तम गायिका आहेत आणि म्युझिकचे त्यांना खूप चांगली पारख आहे. सो प्लीज जोरदार टाळ्या. नेक्स्ट अर्चना बांदल मॅडम, प्रायमरी टीचर. त्यानंतर सर्वात महत्वाचं जी ही टीम आहे आता नेक्स्ट टीम ती माझ्यावर पहिल्या वर्षापासून आहे. तर प्रथमतः मोहिनी मॅडम ऍडमिन ऑफिसर ॲज वेल एज प्रायमरी टीचर. त्यांचं सगळ्यात कौतुक म्हणजे ऑलिम्पियाडच्या विद्यार्थ्यांचं चांगलं मार्गदर्शन, त्यामुळेच मुलांनी एवढी पदकं मिळवली आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहेत आपल्या अमोघ वाहिनीने तुम्हाला सगळ्यांना मंत्रभूत करणाऱ्या मराठी भाषेवर प्रबुद्ध असणाऱ्या आणि केवळ क्लासच्या टीचर माया मॅडम. सगळ्यात यंग वन आमची टीम मेंबर ब्रेन स्ट्रॉंग ब्रेन कॉम्प्युटर कोडिंग यामध्ये निष्णात असणारे आमच्या किरण मॅडम. आता शिक्षकांच्या बरोबरच शाळेच्या सपोर्ट स्टाफचं पण खूप महत्व असतं. मुलांना सांभाळणं, त्यांची काळजी घेणं. तर पहिला मी बोलवतो अश्विनी मावशी, ज्या पहिल्या दिवसापासून आमच्या बरोबर आहेत शाळेमध्ये. सगळ्यात महत्वाचं मनीषा मावशी. आणि त्यानंतर आपल्या शुभांगी मावशी. आणि सगळ्यात महत्वाचं मुलांचे ट्रान्सपोर्ट व्यवस्थित पाहणारा आणि सगळीकडे लक्ष देणारा आमचा सिद्धेश. थँक्यू. तर मी पुन्हा रिक्वेस्ट करतो, पुन्हा जोरदार टाळ्या होऊ देत माझ्या सगळ्या स्टाफ मेंबरला. थँक्यू व्हेरी मच.